तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सेफ लँडिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता झुरिक एअरपोर्टवर सध्या पूर्ण सामानाचं परत पॅकिंग सुरू आहे आणि आम्ही थोडं चेंज केलं आहे एअरपोर्टला. ॲक्च्युली ते एअरपोर्टला चांगली सुविधा असते, म्हणजे सगळीकडेच असते आपलं वॉशरूम्स आणि सगळं. तर आम्ही पण थोडं चेंज केलं आहे, म्हणजे मी चेंज केलं आहे. आता ही बॅग आपण पॅक करणार आणि पाठवणार लॉकरमध्ये आणि आता पूर्ण दिवस आपण फिरणार आहे. आपण कसा पूर्ण दिवस फिरतो ते तुम्ही बघा. आणि आत्तापर्यंत मुंबईपासून जी आपली स्वित्झर्लंडची जर्नी होती तेव्हा मी काही व्हिडिओ नाही बनवला आहे, पण शॉर्ट्स बनवले. तर ते मी टाकेन, ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. चला मग तुम्हाला दाखवतो लॉकरचे किती पैसे आणि काय सगळं ते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण निघालो रेडी होऊन. आता जाऊया आपण पहिलं म्हणजे लॉकरसाठी. ट्रॉली पण माझ्याने चालवत नाही, एवढी जड झाली. चला बघूया आजचा प्रवास कसा असेल ते मी तुम्हाला अपडेट देतच राहीन इथे. बघूया आपण स्वित्झर्लंडमध्ये आपला दिवस पहिला. हे अशा प्रकारे लॉकर आहे, तुम्ही बघू शकता. एक लॉकर आम्ही आताच लॉक केलं आहे. इकडे तुम्हाला पेमेंट करावं लागते. आता ही मी बॅग टाकले, ठीक आहे. आणि हे आपलं नको आहे तुम्ही टाकतो आहे, म्हणजे आजसाठी आपल्याला नको आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर ही बॅग नको आहे, ठीक आहे. ह्या आम्ही 3 बॅग आता घेतो आहे. हे तुम्हाला फक्त हे पुश करायचं आहे, बरोबर नक्की पुश करू, पुश करायचं, ठीक आहे. बघू शकता पहिलं फुल झालं आहे, नंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. हे अशा प्रकारे कार्ड ॲड केलं. आता स्लिप येईल ना. आणि टायमिंग पण आला असेल ना. हां, टायमिंग आपला 10 CHF आहे, म्हणजे स्विस फ्रँक आहे. 10 स्विस फ्रँक 6 तासात. त्याच्यावर गेलं तर ॲडिशनल पेमेंट आहे. तर बघूया आता किती वर जातं ते, पण जाऊ दे, काही पण असं आपलं काम तर झालेलं आहे बेस्ट. आता हे आमचे लॉकर्स नंबर, आपले लॉकर्स 0306. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. काय शब्द कसं वाटतंय स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे राईन. तुम्हाला सांगितलं लॉकरमध्ये बोजे आमचे टाकले आणि डायरेक्ट आपण निघालो फिरायला, ठीक आहे. त्यांची अनाउन्समेंट झाल्यावर मग बोलूया. त्यांच्या ट्रेन एकदम ऑन टाईम आहेत. तर आता आम्ही चाललो राईन फॉल्सला. 3 ट्रेन बदलाव्या लागतात आम्हाला. तर आम्ही झुरिक एअरपोर्टवरून पुढे आलो झुरिक HBला. झुरिक HBला नंतर आता कुठे ट्रेन आहे, नाव प्रोनाऊन्स करायला थोडा सिंगेन ट्रेन आहे. आणि कुठे एक मध्ये स्टॉपेज उतरायचं, प्रोनाऊन्स नाही करता यांची नावं. तिथून मग आपण डायरेक्ट जाणार राईन फॉल्सला. चला मग भेटूया तिकडे. तो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ट्रेन इथे लागले आहे. नेक्स्ट 4 मिनटामध्ये आपल्याला तो नौहसेन राईन फॉल, यांचं काय प्रोनाऊन्सिएशन यांनाच माहिती, तिथे आपण उतरणार आहे 4 मिनटात. आणि मग आपण पहिले आपल्या डेस्टिनेशनला व्हिजिट करणार आहे, विच इज राईन फॉल, युरोपचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल. तुला माहिती होतं? आम्ही झलक बघितली याची, पण आता झलक जवळून बघूया आपण. मित्रांनो, 4AB आता अर्थ आम्हाला कळाला. ही छोटी ट्रेन आहे, तेवढ्याच पोर्शनमध्ये थांबेल. 4th जो प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्या A आणि B सेक्शनमध्ये, एवढी छोटी ट्रेन आहे. ट्रेनमध्ये बोर्ड झालो आहे. हे तर वेगळ्याच कलरची ट्रेन आहे, काय ग. 4 मिनिटांनी बसतेस. मित्रांनो, अशा प्रकारे या ट्रेनने आपण राईन फॉलच्या स्टेशनला पोहोचलो. इथे दिसते तुम्हाला, तिथे फॉल आहे, तर तिथे आपल्याला जायचं आहे. काय एक्साइटेड?
चला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. आपण आता पोहोचलो राईन फॉल्सला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत राईन फॉल्स. तर ही आपली जर्नी होती एअरपोर्ट टू राईन फॉल्सची. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.